नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिना चालू झालेला आहे. त्याचप्रमाणे घरोघरी सत्यनारायणची पूजा धरली जाते. पूजेसाठी लागणारा प्रसादाचा शिरा याची रेसिपी आपण आज बघणार आहोत. मी 1 वाटीप्रमाणे प्रमाण घेतलेलं आहे. 1 वाटी रवा, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे. 2 पिकलेली केळी घेतलेली आहेत आणि काजू बदाम घेतलेले आहेत बारीक करून, थोडे मनुके आणि वेलची पावडर. कढईमध्ये 1 वाटी तूप घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण थोडेसे काजू बदाम तुपामध्ये थोडे फ्राय करून घेणार आहोत. लालसर करून घ्यायचे आहेत थोडे. काजू बदाम आपण लालसर करून घेणार आहोत. काजू बदाम थोडेसे लालसर झाले की आपण त्यामध्ये मनुके टाकून ते पण थोडेसे आपण तुपामध्ये परतून घेणार आहोत. मनुके थोडेसे परतले की आपण ते एका वाटीत काढून घेऊयात आणि त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. रवा एकदम बारीक गॅसवर 7 ते 8 मिनिटं भाजायचा आहे. रवा बारीक गॅसवर भाजल्यामुळे छान भाजला जातो. जास्त लाल करायचा नाहीये रव्याचा कलर. सात ते 8 मिनिटं झालेले आहेत रवा भाजून. आता आपण त्यामध्ये 1 वाटी गरम दूध ओतणार आहोत. दूध आणि पाणी मिक्स करूनही तुम्ही घेऊ शकता किंवा दुधामध्ये पाणी आणि साखर मिक्स करून तुम्ही एक उकळी घेऊन, आता रव्यामध्ये दूध टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलेले आहे. त्यामध्ये 2 पिकलेली केळी टाकलेली आहेत आणि केळे टाकून व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ते पूर्ण एकजीव झाले पाहिजे. केळी थोडीशी चमच्याने स्मॅश करून घ्यायचे आहेत आणि मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये साखर टाकली. 1 वाटी साखर, थोडी वेलची पावडर आणि फ्राय केलेले काजू बदाम टाकणार आहोत. हे सगळे टाकल्यानंतर आपण व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 5 मिनिटे वाफ द्यायची आहे. एक वाफ दिल्यानंतर शिरा नीट मिक्स करून घ्यायचा आहे. तयार आहे आपला प्रसादाचा किंवा गोडाचा शिरा. आणि शिऱ्यामध्ये साखर कधीही रवा आणि दूध टाकल्यानंतर, एक वाफ काढल्यानंतर शेवटीच साखर टाकायची आहे. त्यामुळे शिरा छान होतो.